नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि असायलाच पाहिजे. कारण कारण ऊन तर तुम्हाला माहीत आहे, ऊन तर काही ऐकायला तयारच नाही आहे. ऊन टेम्परेचर भयानक आहे. पाणी प्या आणि मस्त राहा. तर आत्ताच गेले 10 मिनटं झाले, पाहुणे गेले. आता सगळे मोशीचे जेवण खाऊन केलं सगळं आणि त्यांना वेळ होत होता आणि आम्हाला पण वेळ होत आहे. आम्हाला पण एका कार्यक्रमाला जायचं आहे. त्या अगोदर त्याच्या 10-20 मिनटं अगोदरच थोडीशी गॅप भेटली ती, तर आमच्या दोघांचे झाले भांडणं. आणि भांडणं कायचे झाले ते मी तुम्हाला सांगू. भांडणं अशा एका गाडीच्या विषयावर झालेलं आहे. आता पहा मित्रांनो, मी म्हटलेलं आहे की बा आता आपल्याला एक चांगली गाडी पाहिजे आता. हां, हे पहा तोंड पाहिलं ना, असं तोंड अजून पाहून घ्या आहे. मी म्हटलं की रश्मी, आपण एखादी चांगली गाडी घेऊन घेऊ म्हटलं, कारण की आपल्याला गाडीचं काम पडते. कुठे जावं लागते, कार्यक्रम असते किंवा काही पण कुठं कुठं जावंच लागते, तर कार्यक्रमच्या वेळेस गाडी लागते. तर मी म्हटलं बा एखादी गाडी घेऊन घेऊ. बस एकच शब्द बरं, गाडी घेऊ. पण कोणती गाडी घेऊ, कशी गाडी, हे काहीच नाही. त्याच्यावर फटरपटर चालू केलं. पाहून घे किती चेहरा मासूम चेहरा, दिलकश नज़ारे, और नज़ारे में सारे है डूबे है ना. वा, कोणी म्हणलं का ह्या बाईचा चेहरा पाहून की बा हे माझं भांडत असेल म्हणून? कोणीच नाही म्हणू शकत. हे मी दाव्यानं सांगतो की हेच ते बाई आहे की ते माझं आज भांडली. ते सांगा ना पहिले, मी सांगू? नाही, तूच सांग. आता मीच तर एवढं सांगितलं, आता तू काय सांगतो हे तर मला माहीत पडलं पाहिजे. आपण गाडी घेऊ म्हणते, म्हटलं बरोबर आहे. पण फोर व्हीलर तशी नाही. हां, एकदम काय विचारता. आणि मले फोर व्हीलर मध्ये पैसे गुंतवणं एकदम काय ते निरर्थक खर्च आहे. जर तुम्ही त्याच्यामधून काही बिझनेस करत असाल तर काही वेगळी गोष्ट आहे. आम्ही एक वेळा मागं आमच्याजवळ होती का, कोणती होती हो, इस्टीम होती आमची, तर 50,000ची पडून राहील. तर जागा नाही इथं, त्याच्यावर त्या बकऱ्या उभ्या राहील. शेवटी आम्ही ते विकून दिली. आणि ते वागवणं म्हणजे एक हत्ती वागवण्यासारखं आहे. हो, हत्ती वागवण्यासारखं आहे, बरोबर आहे. पण मला एक सांग, आता कुठं कार्यक्रमला जायला लागते तर आपल्याला कोणती ना कोणती गाडी सांगायला लागते ना. मी नाही घेऊ देत, सध्या तरी नाही घेऊ देत गाडी. कारण आता हे मला वाटतं सगळेजण गाडी घेऊन राहिले, आपण एक गाडी घेऊ. अहो तर काय हे होय, काय ते सगळेजण घेऊन राहिले तर आपणही घेऊ, काही गरज नाही आहे. आमच्या मागं लय जबाबदारी आहे. अजून एवढी मोठी लाखाची गाडी घेऊन काय करता? आमच्या मागं लय जबाबदारी आहे. बरं, तुम्हाला नाही माहीत. आणि मी कुठं जर जायचं असलं आपल्याला बाहेर गावी, गाडीची गरज असली तर समोरचा व्यक्ती आपल्याला घेते ना गाडीचे पैसे. आणि कायले दुसऱ्याची गाडी बोलवायची, ड्रायव्हर बोलवायचा, त्याला बिचारायला इन्कम होते. आपण सुखरूप जातो, सुखरूप येतो. घरी गाडी असली म्हणजे त्याला की नाही, मग चला मग इथं जाऊ, मग चालेल ना मग तिथं जाऊ. निरर्थक पैसे वेस्ट करणार. इथून मोशी जातो म्हटलं तर ते टोल नाका किती रुपयाचं फाटते हो. ते बरोबर आहे. पण मला एक सांगा मित्रांनो, नाही, पण मी नाही नाही, जोपर्यंत मला एक सांगा तुम्ही मित्रांना, मन म्हणत नाही तोपर्यंत मी गाडीला हवं म्हणत नाही. मी गाडी घेऊ देत नाही. आणि मी गाडी घेतल्याशिवाय राहत नाही. अशी कशी गाडी घेतात? अरे घेऊ मग देत नाही. काही अपेक्षा असते काही. सध्या नाही घ्या, मी हे नाही म्हणत, तुम्ही घ्या, पण सध्या नाही. सध्या आपल्या माहित आहे का, आम्ही लय याच्यातून सध्याच्या कंडिशन मध्ये आलेलं आहे, हे तुम्हाला माहित आहे. लय दिवस पाहून आलेलो आहे. आणि मला मी तुला सांगून काय राहिलो, गेले दिवस माणसांना विसरायचे नाही, हे खरी गोष्ट आहे. पण काय म्हणणं आहे की आता आपल्याला पुढचा विचार करायचा. मला सांगा मित्रांनो, आता आम्ही एखाद्या गावाला गेलो, ठीक आहे, जसं तर म्हणते रश्मी की ते पैसे देतात या जायचे सगळं, हे बरोबर आहे. पण आता तिथं एकाच दोन कामं आपल्याला असले तर आपल्याला ते गाडीचं भाडं, तर 2 दिवसाचं भाडं आपल्याला आम्हाला चढलंच ना. आणि तेच आपली गाडी असते तर आपलं तेवढंच पेट्रोल भरलं राहते. तर आपलं सगळं बरोबर तुमचं मी मान्य करतो. पण सध्या पहिले आपलं पूर्ण जे जुनं बॅकलॉग पूर्ण संपवा, काही जमा करा, मग कुठं गाडी घ्या. विनाकारण ते घेणं, कॅशमध्ये तर घेणार नाही, इन्स्टॉलमेंटला घेऊ, छातीला इन्स्टॉलमेंट लावून काही लेनदेन नाही, कर्ज करून फायदा नाही आहे सध्या तरी. त्याच्यापेक्षा एखादा प्लॉट घेऊ, काही घेऊ, काय करतो ते. बरं जाऊ दे बाबा, त्या मागं लागून काही फायदा नाही. मित्रांनो, मला एक कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही. पण कमेंट मध्ये तुम्ही सांगा आम्ही गाडी घ्यायला पाहिजे का नाही. हे म्हणते गाडी घ्यायला पाहिजे ते कार्यक्रमाच्या उद्देशाने, किंवा कुठं बाहेर गेलो तर 2 दिवस राहतो बा, भाडं चढते, अमकं
पण मी म्हणतो त्याच्यात पैसे गुंतवल्यापेक्षा प्लॉटमध्ये गुंतवा. मायाम असं म्हणणं आहे. गाडीतून काय भेटते, फक्त काय तिथं काय फ्लॅश मारायला घेऊन जा, इथे तिथं गाड्या काही गरज नाही आहे. मला ते आवडत नाही देखायला. ज्या दिवशी खरंच असं वाटेल त्या दिवशी घेऊ. ज्याचं पूर्ण सगळं व्यवस्थित असते ना तेच लोक गाडीवर हिंमत लावते, किंवा कोणाला त्या गाडीतून बिझनेस करायचा असेल तर तो हिंमत लावते. आपल्याला फक्त कायच्यासाठी पाहिजे गाडी, की आपल्याला कार्यक्रम राहते ते, आणि आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं तर म्हणजे आपली गाडी राहते याच्यासाठी. हां आता मला तर काही माहीत नाही, पण गाडी घ्यायची नाही सध्या, नका घेऊ, नंतर घ्या ना. ज्या वेळेस असं वाटत मी माहिती का, मी मग पोराच्या बोलून राहिलो होतो ना पप्पा, ही गाडी छान दिसते ना, ही गाडी मस्त दिसते ही गाडी मस्त दिसते ना पप्पा. आता बरोबर आहे, पप्पा ही गाडी चांगली आहे, हे घेऊन घ्या पप्पा, ती गाडी घेऊन घ्या. तो तर मला कधी होतो तो 12 चक्की ट्रक घ्यायला लावून राहिला. पप्पा जो रोड त्या दिवशी ट्रॅक्टरच घेऊन द्या म्हणे, ॲम्ब्युलन्स दिसते त्याला पाहिजे थांबून. अजून कोणती गाडी होते, स्कॉर्पिओ नाही हे स्कोडा, फायर ब्रिगेडची गाडी दिसते थांबून पाहिजे. हो. हे गाडी पाहिजे पप्पा, हे गाडी घेऊन द्या पप्पा, ते गाडी घेऊन द्या पप्पा. बस हेच करते. फक्त तुम्ही मला एक सांगा, मी बरोबर आहे की दादा बरोबर आहे? आमची परिस्थिती पाहून आम्ही शून्यातून सर्व विश्व निर्माण केलेलं आहे, आणि आम्हाला सध्या अजून लय काही आमच्या जबाबदाऱ्या त्या पार करून मग गाडी घ्यायची आहे. सध्या गाडी घेऊन ते ढोंगणं मिरवायला काही अर्थ नाही आहे, आणि ते फ्लॅश मारायला काही अर्थ नाही आहे. आपण घेऊ गाडी, पण थोड्या काही दिवसांनी घेऊ, रिलॅक्स. चला बा आता काही टेन्शन नाही आहे, मग घेऊ गाडी ज्या दिवशी असं वाटेल. मित्रांनो, माझी इच्छा आहे गाडी घ्यायची. माझी इच्छा काय आहे गाडी घ्यायची, काय कारण आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि ह्या बाईनं तुम्हाला काय कारण सांगितलं हे पण तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी गाडी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे, घेतली पाहिजे तर कोणती गाडी घेतली पाहिजे. आणि ते याची इच्छा काय, स्कॉर्पिओ नाही तर फॉर्च्युनर घ्यायची तर चांगलीच घ्यायची ना. मी म्हणतो ना, असं म्हणणं आहे की माझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या नवऱ्याजवळ हेच गाडी असली पाहिजे फॉर्च्युनर. पण सध्या नाही, सध्या तुम्हाला माहित आहे, पण सध्या नाही. त्याची लई इच्छा आहे, मला माहिती आहे त्याची लई इच्छा होणारी, पण मी निघू दे सध्या तरी नाही होत. म्हणजे तू कधी आता नाही म्हणजे दम घेऊनच असशील तू आता. बस आता आम्हाला जायचं आहे कार्यक्रमाने. आमच्या काकूंचा 75वा वाढदिवस आहे, त्याची मोठी पार्टी ठेवली आहे दादानं, तिथं जायचं आहे. आता तिथं जातो मी, आणि काय होणार आहे काय नाही. आता त्याच्या अगोदर पहिले आपण एक रील काढू. चला एक रील काढू, आणि मग तिथं जाऊ, तिथलं पाहू प्रोग्राम. मी जेवढं शूट करता येईल तेवढं करेन, आणि मग हा ब्लॉग इथेच संपू. चल बाय. अरे हा इतकं खतरनाक पिक्चर आहे. आम्हाला जायचं होतं कार्यक्रमाला, मग तयारी करतानाच 2 रील बनवल्या, एक डान्सची रील बनवली आणि एक कॉमेडी रील बनवली. आणि आम्ही मग वाढदिवसाला गेलो, आणि वाढदिवसाला जायच्या अगोदर थोडंसं असं झालं, गुरुला बरं नव्हतं. पहिले गुरुला दवाखान्यातून आणलं, त्याला ऊन लागली होती. पण काकूचा 75वा वाढदिवस होता, त्याला नेलं सोबत. पण आता त्याने तिथे खूप चिडचिड केली, म्हणून मला काही जास्त शूट नाही करता आला. पण जेवढा मी कॅप्चर केला त्या वाढदिवसामधला क्षण, तो तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार आहे, आणि हा व्लॉग संपवणार आहे. कारण मी तिथे गेली, काकूंना भेटली आणि निघून आली, गुरुला बरं नसल्यामुळे. अगं आई, आम्ही तर मोठं झालो, आता आम्हाला समजतं. अरे बाळा, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुम्ही कितीही आकाशाला गवसणी घाला, परंतु बाळा, तुम्ही माझ्यासाठी ते चिमुकले बाळच राहणार आहे. जिथे मी जेव्हा मारायची तेव्हा रडायचा, आणि मी मिठीत घ्यायची तेव्हा हसून जायचा. बाळा, मी अजूनही तिथेच आहे रे, मी अजूनही तिथेच आहे. तू फक्त एकदा मागे वळून पहा, मी तिथेच आहे. अरे 2 वाजून गेले, बोलता बोलता 2 वाजून गेले. माझं बाळ जेवलं की नाही, तो कसा असेल, मी त्याला कॉल करून पाहते. हॅलो आई बोल. हॅलो आई बोल लवकर, मी कामामध्ये आहो. अरे बाळा, तू जेवण केलंस का? तू कुठे आहे? ऐक माझं, तुझ्या पायाला लागलं होतं ना, तुझा पाय कसा आहे आता? हॅलो, माझ्याचकडून कटला वाटतं. मी पण ना पुन्हा करते. हॅलो हॅलो, आई लवकर बोल ना. अरे बाळा, तुझी तब्येत कशी आहे? तू जेवण तरी केलंस का? मी ठीक आहे. तू स्वतःची काळजी घेते आहेस का? ओके बाय बाय. मला आठवते, किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. लहानपणी या चिमुकल्या हातात खेळलेलं बाळ आज इतकं मोठं झालं की आईसोबत बोलायला सुद्धा
सुद्धा वेळ नाही. बाळा, तुझा प्रत्येक शब्द, तुझं प्रत्येक वाक्य, तुझं रडणं, तुझं हसणं मी इतक्या मनापासून पाहत होते रे. जेव्हा तू पहिली वेळ चालायला लागलास ना, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आणून मी जोरात टाळ्या वाजवत होते. आणि बाळा, तू चालता चालता इतका समोर निघून गेलास की आईला विसरूनच गेला. हरवते आई मी तुझी वाट पाहता पाहता. बाळा, मला कशाचीच गरज नाही. मदर्स डे निमित्त मला एक गिफ्ट देशील का? मला फक्त तुझा वेळ हवा आहे रे. तुझा चेहरा पाहण्यासाठी मी व्याकुळ झालेली आहे. बाळा, एकदा तरी ये रे. माझं हे वुमन्स डेचा, मदर्स डेचं सगळ्यात मोठं गिफ्ट. तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. खूप छान दादानी आणि वहिनीनी अरेंज केला होता कार्यक्रम. छान वाढदिवस झाला. जुने क्षण दाखवले, पण मला शूटच नाही करता आले कारण गुरु मला सोडतच नव्हता. आणि हे त्या तिकडे बसले होते दूर. यांनी शूट नाही केला, पण जेवढा शूट करता आला तेवढा दाखवला मी. खूप फोटो वगैरे काढायचे, ते सगळं राहिलं. मी बघा बसले, तो चिडचिड करून राहिला. आणि खूप छान वाटलं. काकू पण आमचे काका आता काही वर्षापूर्वी नुकतेच गेले, पण काका असते तर अजून खूप छान कार्यक्रम झाला असं. तसा खूप छान केला कार्यक्रम. आणि मी इथे बसले, तिच्या पप्पाने असा व्हिडिओ काढला. तर ठीक आहे, असा होता आजचा छोटासा व्लॉग. आणि मला नक्की सांगा, मी बरोबर आहे की हे बरोबर आहे, गाडी घ्यायची की नाही. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.